घरातला करता धरता पुरुष जर नाहीसा झाला, तर घर पोरकं होऊन जातं. मात्र तो करता धरता पुरुष जर फक्त घराचा नाही, तर समाजाचं कल्याण करणारा असला, तर घर नाही, तर समाजही पोरका होतो, असं म्हणायला हरकत नाही. अशी एक अतिशय दुःखद घटना घडली ती नाशिकमध्ये. दिवाळी संपून कर्तव्यावर परत जाणाऱ्या एका पोलीस अंमलदाराचा भीषण अपघातात मृत्यू झाला. गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अंमलदार रणजित मुरलीधर अपसुंदे हे 3 दिवसांच्या सुट्टीवर आपल्या गावी गेले होते. रजा संपल्यावर ते पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी रविवारी सकाळी कारने नाशिककडे येत होते. मात्र वाटेतच राशेगावच्या परिसरात एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की अपसुंदे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली आहे. रणजित अपसुंदे हे जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस म्हणून ओळखले जात होते. अपघाताच्या वेळी ते एकटेच प्रवास करत होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, 13 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी, सहकारी पोलीस आणि गावकरी उपस्थित होते. ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याचं समोर आलं असून पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षिततेचा आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा मुद्दा चर्चेत आलाय. एक जबाबदार पोलीस अधिकारी कामावर परतताना अशी दुर्दैवी पद्धतीने गेले, ही घटना प्रत्येकाला हळहळून टाकणारी आहे.